मोनिका, तू या वेळेला आणि एकटी? विक्रांत कुठे आहे? अगं निर्मला ते तुम्हाला दोघांना घेऊन गेली होती ना? हो. अगं रडायला काय झालं? अगं बाई, काही अपघात वगैरे नाही ना झाला? हो. थांब, तू आधी आत ये. चल. अगं काय झालं मोनिका? ही बोलत का नाहीये? मोनिका, आर यू ओके? अगं का? मोनिका बोल काहीतरी. अगं तू बोलली नाहीस तर आम्हाला कसं कळणार? बोल ना. बघ ना ग, ही काही बोलतही नाहीये, आतही येत नाहीये. आता आपण काय समजायचं? अगं विक्रांत होता हिच्या बरोबर, वंस होत्या. अगं काय झालं? लग्नाच्या वेळी चुकून घेतलेला उखाणा अगदी सार्थ ठरवते ही मुलगी. संक्रांत आणली ना. थांब, मी फोन करून बघतो. विक्रांतचा फोन लागत नाहीये. मी ताईला करून बघतो. थांब. हा, लागला फोन. रिंग वाजते. ताई उचलत का नाहीये फोन? मोनिका अगं शांत हो. विक्रांतचा फोन लागत नाही म्हणजे काही विपरीत तर घडलं नाही ना ग? वंसा, आत्या. काय सांगू? ए वेडाबाई, बस आले ना मी आता. ए वेडाबाई, त्याचं काय झालं म्हणजे आम्ही इथून घरी पोहोचलो ना आणि मला हॉस्पिटलमधनं फोन आला. इमर्जन्सी. आणखीन काय? विक्रांतला आणि मला दोघांनाही जावं लागलं. त्यामुळे मग ही एकटीच पडली ना. कंटाळली असेल बिचारी, म्हणून आली असेल बहुतेक. हो ना. आणि आता ना तिला खरं तर तुम्हा सगळ्यांची इतकी सवय झाली आहे ना बिचारी. ए बळा, आणि चला, विक्रांत वाट बघत असेल आपली. एवढ्यासाठी रडतात का असं? शहाणी बाई ती. सॉरी, माझ्यामुळे जरा तुम्हा सगळ्यांनाच त्रास झाला. आता सगळ्यांनी शांतपणे झोपा. आणि अलकाबाईंनी उगीच त्रास करून घेऊ नकोस, कळलं? रडत बसू नकोस. हा, आणि एक गाडी इथेच ठेवते, मग ड्रायव्हरला पाठवेन मी, तो घेऊन जाईल. चल झोपा, आम्ही निघतो आता. नानू मामा झोपा. चल बाळ, चला बॅग घे. लावून घ्या दरवाजा. नीट जा. चल.
रडून रडून दमायला झालंय. साहजिकच आहे. खोटं खोटं रडायचं म्हटल्यानंतर जास्त कष्ट पडतात. आत्या, हम्म. घर आल्यावर मला उठवाल? मी जरा झोपते प्लीज. हो. थँक्यू. आत्या उठवा. उठवेन. उठ. आलं तुझं घर. मी सुद्धा तुला तोच प्रश्न विचारू शकते. काय सांगू तुझ्या घरच्यांना? आत्या, आत्या प्लीज प्लीज इकडून जाऊया. आजी आजोबांनी बघितलं तर? प्लीज आर यू शुअर? आत्या प्लीज प्लीज. आत्या प्लीज चला प्लीज. जरा तोंड सांभाळून बोल नान्या. आपल्या घरची सून आहे, कळलं ना? पण काय आहे, माझ्या डोळ्यांना जे दिसतं, कानांना जे ऐकायला येतं तेच मी सांगतो ना. हा? आता आपली सून म्हणून म्हणतीस, पण दळवींची एक तरी सून अशी वागलीये का? मुद्द्याचं बोल. काय ती मुलगी सरळ बॅग घेऊन दत्त म्हणून दारात हजर, आणि काही न बोलता नुसती रडायलाच लागली. आणि हे सगळं बघून मग अलकाई रडायला लागली. माई नाही नाही ते विचार डोक्यात यायला लागले. पण ही एक नाही दोन नाही, अगं नुसती घाबरगुंडी उडाली होती सगळ्यांची. माई खरंच खरं काय झालंय हे माहितीये का ग आपल्याला? हा सांग ना, नक्की काहीतरी मूर्त आहे. नानू मामा, ओ काय बोलताय? म्हणजे आम्ही ऐकलं सगळं. हा नाण्या 75% मीठ मसाला लावून बोलत असला ना, तरी त्यातले 25% तथ्य असतं. शोधून काढीन मी. तुझा जा तू. वेलकम होम. नको आत्या, थँक्यू. विक्रांत, ही वरची रूम तुझी. एक मिनिट. तुझ्यासाठी ही खालची रूम आहे. म्हणजे हा, मी दाखवते ना तुला. चल. इट्स ओके आत्या. आम्हाला एकच रूम दिली असती तरी चाललं असतं. आमच्या दोघांच्या मध्ये एक अदृश्य भिंत आहे, कायमची.
असं विक्रांतनेच ठरवलं. मग आम्ही 2 वेगळ्या रूम्स मध्ये राहिलो काय किंवा एका रूम मध्ये राहिलो काय, इट्स वन अँड द सेम. बरोबर ना विक्रांत? त्या काय झालं? तुलाही पटलं नाहीये की काय? तसं नाही आत्या, पण ती प्रेग्नंट आहे आणि तिला एकटं रूम मध्ये ठेवणं मला बरोबर वाटत नाही. हे घर पण तिच्यासाठी नवीन आहे ना. कधी काही गरज पडली तर तुम्ही दोघंही आवरून या, मग बोलू. मोनिका, मी खाली जातोय. नको ना, माझं डोकं दुखतंय. इट्स बीन अ लॉंग डे. ठीक आहे. विक्रांत, प्लीज डोंट गो. काय? नको जाऊस ना प्लीज. बरी आहेस ना तू? नाही ना, खूप डोकं दुखतंय माझं आणि मला ना खूप विचित्र वाटतंय. मग झोप. विक्रांत, थांब ना. हे बघ, मला माहिती आहे मी बायको म्हणून काही बोलले तर तू माझं ऐकणार नाहीस, पण निदान एक पेशंट म्हणून तरी माझं एक. प्लीज. काय? नको ना जाऊया आत्ता बोलायला. तूही नको जाऊस प्लीज. नवीन रूम आहे ना, एकटं वाटेल मला आणि मग भीती वाटते. विचित्र विचार आले ना मनात, डिप्रेशन येतं. प्लीज विक्रांत, तुझ्या पेशंटला एकटं सोडून नको जाऊस ना. आय बेग ऑफ यू विक्रांत, प्लीज. आय नीड यू. प्लीज. ॲज माय डॉक्टर प्लीज. मला माहिती आहे तुला आत्यासमोर यायचं नाहीये, पण आता मी जर खाली गेलो नाही तर आत्याच वर येईल. काय करू? जा. आणि मी झोपणार आहे आता. प्लीज डोंट डिस्टर्ब मी. ती कुठे? तिचं डोकं दुखतंय, झोपली. मी सांगितलं होतं मला तुम्हा दोघांशी बोलायचं. उठव तिला. त्या जाऊ दे ना, झोपली आहे ती. आपण बोलू ना. तू तिच्यात गुंतला तर नाहीयेस? असं का विचारतेस सध्या? मला उत्तर हवं. लग्नाआधी ती मला खरंच आवडली होती, त्यानंतर सगळंच बदललं. लग्नाआधी जे वाटत होतं तसं काहीच राहिलं नाहीये आता. अजून किती थांबणार आहेस तू?
कशाबद्दल बोलतेस तू? जरा स्पष्ट सांग ना. मी स्पष्टच सांगते. आत्ता वेळ आलेली आहे, तू तिला डिवोर्स दे. आणि तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर. नाही तू उठव तिला. आत्ताच बोलून आपण ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूया. विक्रांत, तू मला डिवोर्स देणार आहेस का? काय? इतकी वाईट आहे का रे मी? मी लहान होते ना, तेव्हाच माझे आई बाबा गेले. घरात फक्त मी, आजी आजोबा आणि मनू, आम्ही चौघच. पण जेव्हा मी आपल्या घरात आले ना, तेव्हा सगळंच बदलून गेलं रे. माझ्यावर प्रेम करणारी, माझी काळजी घेणारी किती माणसं आहेत या घरात. मला नाही सवय या सगळ्याची विक्रांत. असं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण तू मला संधीच देत नाहीयेस. तुझ्याशी जेव्हा लग्न होणार होतं ना, तेव्हा मी खूप खुश होते. पण माझी एक चूक, आणि त्यातनं तू माझी सुटकाही करत नाहीयेस विक्रांत. त्याच्यामुळे माझ्या संसाराचं स्वप्न मोडतंय. प्लीज विक्रांत, माझं स्वप्न नको ना मोडूस. आपला संसार नको मोडूस विक्रांत, प्लीज. विक्रांत, प्लीज बोल ना काहीतरी. काय बोलू? तू आमचं बोलणं चोरून ऐकलंस. खाली यायला नको म्हणून झोपेचं नाटक केलंस तू. आता हे जे बोलतेस ते तरी खरं कशावरून, मोनिका? मग तू मला खरं खरं उत्तर देशील? तू खरंच मला डिवोर्स देणार आहेस का?